ओ पहिला चेंडू उडवला, फ्लिक केलाय, हवेमध्ये चेंडू होता. विकास येत आहेत, झकास क्षेत्ररक्षण बघायला भेटे. विकासचं कौतुक करेल बघा, स्वतः जातो हळूवारपणे, चेंडू सुपूर्द करतोय गोलंदाजाकडे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटे. खातं उघडले नितीनचं. आता उमेश टू उमेश, डाव्याने उजव्या हाताची जोडी आपल्याला मैदानात बघायला मिळते, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला जातोय. आदर्श चषक 20-25 दमदार आयोजन, आज शेवटचा ते 2 दिवसीय स्पर्धा. मालिकावीरसाठी सायकल देखील आहे. सायकल खूप चांगली आहे तुमच्या शरीरासाठी, चालवत राहा. शरीराचा तुम्हाला मेंटेन करता येतं. शरीराच्या मध्ये जी वाढीव आपण मित्र भाग असतो तो कमी करता येतो तुम्हाला, चरबीयुक्त भाग कमी करतात. उमेश, ओ चांगला चेंडू, यावेळेला कॉडबॅनचा अपील केलं, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. वाईड यॉर्करचा चेंडू टाकला होता, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला चांगली गोलंदाजी उमेशच्या मध्ये. उमेशने देखील प्रचंड प्रमाणात रेग्युलर क्रिकेट खेळले आपल्या गावासाठी, संघासाठी. आता 40+ माध्यमातून पुन्हा एकदा संघ तयार झाला आहे उत्तरशीचा, एक चांगला संघ. फक्त त्यांना आता ना इथे चांगला खेळ करणं गरजेचं आहे. चेंडू लाईन पावी लागणारे पंच वाईटची खूण करतायत. दसरा स्टोर का ते आम्हाला सांगतायत. अवंतर धवेने भर धाव संख्या धाव फरक आपण पाहू शकता 2. भावेश पाटील खूप चांगली माहिती आहे उंबारलीचे. 28 आपण बघितलं तर इथे वाईड आलाय 28वा. काय माहिती आहे, अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे. फुलटॉज ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चालला यावेळेला मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. आणि फुल टॉजवर मात्र प्रहार केला, षटकार आणि धावसंख्या वाढते 8. आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार आहे. 2 मॅचेसमध्ये षटकार आले नाही. कोपर संघ देखील बघा सामना जिंकला, पहिला सामना जिंकला. आपण पाहू शकता स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान संघाने. उमेश वापसी करतो का पाहिजे, उमेश टू उमेश. ओ फटका चांगला यावेळेला, मिडॉन चेंडू चालला वेगाने, वाईडिश लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय, प्रयत्न केले, चेंडू चालला टन टन करत, सीमा रेषा पार, चौकार. चांगली माहिती आहे. 90वा चौकार आलाय. नाही तर प्रत्येकाने आपलं बघितलं तर एक स्कोअर पेज केलाय, त्याने स्कोअर बोर्ड बनवलाय. भावेश पाटील असतील आपण तर उंबारली गावचे गुणलेखक, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. अशोक पाटील देखील आपण आता इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतील, ते देखील आपण तर चांगले गुणलेखक आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. त्यांचा संघ खेळणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये जोरडंबोरी 40+ संघ. उमेश एंड बदलला आता. हो चांगला चेंडू होता, पडलाय तर थोडासा फिंगर रोल केले, बाहेर काढलाय, अपब्रेक झाला. यावेळेला आपण बघितली तर उमेशसाठी सुरुवात चांगली बघायला मिळाली. यावेळेला डॉट चेंडूची सुरुवात, 12 धावा एड्युटने 40+ संघाच्या खात्यावर झाल्यात. सुरुवात चांगली झाली. उमेश पाटील फाईनलेच्या क्षेत्रात थोडंसं डीपमध्ये घेतोय. ओपन ऑन साइड, जेलची शक्यता होती, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चूक झाली आहे, चुकीचं रूपांतर धावांमध्ये होतंय. 1-2 नाही तर चौकार मिळतोय, 4. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल होता, थोडंसं कठीण होतं, पण तो झेल पकडणं फार गरजेचं आहे. उमेशला जीवदान मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात जगदीश पाटील बघायला मिळाले. 16 धावा झाल्यात. नितीन आणि आपण तर उमेशने 16 धावा कुठल्या आहेत, त्यामध्ये उमेशचा वाटा आहे. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात भावेशा वेळेला 16 धावा झाल्यात, 14चा वाटा आहे त्यांचा. खूप चांगली भागीदारी केली जाते, पार्टनरशिप खूप चांगली. विकास पाटील ज्याने रेग्युलर क्रिकेट खेळताना खूप चांगली गोलंदाजी केली, आता 40+ मध्ये पुन्हा एकदा आलाय. पचता इथून वापसी करतो का. जन्मन उत्तरशिव 40+ संघ, उत्तरशिव म्हटलं तर आमचे खूप चांगले मित्र आणि आमच्या समालोचकांना नेहमी प्रेम करतात. कमलाकर दादा पाटील, जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. विकास गोलंदाजी मार्कवर लेफ्ट अमर आहेत.
केला नितीन. ऑन साईडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्रक्षण मिड ऑनला थोडंसं डीपमध्ये तयार केलं आहे. मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला आपण उमेशला पाहू शकता. ऑफ साईडला शॉट टर्मॅन म्हणजे त्याला गलीला पाठवलंय. हो चांगला चेंडू. काय गती आहे बघा ना चेंडूला. अप्रतिम सुरुवात बघायला मिळते. चांगली सुरुवात विकासच्या माध्यमातून. नाही विकासला माहिती इथून चांगलं षटक आता लागणार आहे कारण पहिल्या षटकात 16 आल्यात. विकास लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतो. शाकला नितीन स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. टोला चेंडू लागलाय. चेंडू चालला यावेळेला आपण पाहू शकता. थर्ड मॅन सी मारेशा पार. चौकार. चेंडू होता पण स्विच हिट केला. टोला चेंडू लागला. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू सीमारेषा पार गेला. 20 धावा दाखल करते. हेडूटने 40+ संघाने सुरुवात दमदार केली आहे. पण ही सुरुवात त्यांना सातत्याने टिकवावी लागणार आहे. उमेश आपण फुलटॉस आहे. टर्न केलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू चालला यावेळेला आपण विकासच्या चेंडूवरती आलाय. चौकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला वेगाने पुढे सरते. हेडूटने 40+ संघाची 24 धावा. पहिल्या षटकात उमेशने चांगली बॅटिंग केली. आता नितीनला स्ट्राईक मिळाले. नितीन चांगली बॅटिंग करतोय. मग दोन्ही एंडने आपण तर आक्रमण केलं होते. ज्ञानेश्वर म्हात्रे बघा बॅट पाहतायत. त्यांना माहिती आहे नंतर ही स्पर्धा झाल्यानंतर आपल्या देखील स्पर्धा खेळायच्या आहेत भरपूर. त्यामुळे आपल्या हातामध्ये कोणती बॅट बसेल हे बघतायत. विकास लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. ओ पुन्हा ऑन साईडला टर्न केला. खेचलाय. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. 1 बाउंड. चेंडू चालला मिड विकेट सी मार्शा पार. चौकार. बॅटिंग केली. कितवा बॅटर ठरतो बघितलं तर 7वा बॅटर ठरतोय. मोठी देसाई 40+ दीपक आपण मित्रांनी देखील 3 चौका. 28 धावा. धावांचा वेग काय थांबत नाही. विकास पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. धावा थांबावे लागणार आहेत. पार्टनरशिप चांगली बनली आहे. 2 बॅटरांनी निश्चय केला आहे की मैदानात जायचं चांगली बॅटिंग करायची. ओ इम्प्रोव्हायझर स्ट्रोक बनवला यावेळेला. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सी मारेशा पार. चौकार. बॅटिंग केली जाते. 4 चेंडू 4 चौकार. अप्रतिम बॅटिंग. लाजवाब बॅटिंग. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही बॅटिंग आपण पाहू शकता. सुपर संडे मध्ये सुपर बॅटिंग. विकास ओ पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझर स्ट्रोक. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरना काढलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा तोच रिझन तोच क्षेत्र बघायला मिळतो आपल्याला. लॉंग लेट रिझन मध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 36. चेंडू 5 चौकार मारल्यात. नितीनची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण रवी भोईरने देखील मारल्या त्या उंबारलेच्या. आज हेडूटण्याचा बॅटर म्हणजे बाजूबाजूच्या गावांच्या बॅटरांनी चांगली बॅटिंग केली या खेळपट्टीवर. धावा झाल्या धाव फलकाती 36. 18च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. इथून मात्र विकासने पहिला चेंडू खूप चांगला टाकला होता. झकास टाकला होता. पण त्यानंतर इम्प्रोव्हायझर स्ट्रोक बघायला मिळाले. लेफ्ट शॉट आपल्याला बघायला मिळाले यावेळेला नितीनच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. त्यासाठी सज्ज राहायचंय. जुळणबोली 40+. विपक्ष फडके पाडा 40+ मध्ये. एका बाजूला अमित पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण तर आमचे आपण तर जे खूप चांगलं आपण तर गुणलेखक असतात ते अशोक पाटीलला आपण इन ॲक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. चांगलं क्रिकेट बॉलमध्ये बॉबी देखील असणार आहे. कृष्णा उर्फ बॉबी. पाहिजे बॉबी कशा प्रकारे क्रिकेट खेळतोय. GPL मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती त्याने. 36 धावा. भागीदारी आता इथून किती वाढते पाहायचं. 36 धावा. पुणेदा उमेश आलाय. ज्या उमेशच्या पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल आपण तर 16 आणि आपण तर विकासच्या आल्या 20. 5 चेंडू 5 चौकार बघायला मिळालेत. 6वा येतोय का पाहायचं. हे क्रिकेट आहे.
बघा सर्व स्वयंसेवक बघा निसर्गाच्या सानिध्यात उभे राहिले आहेत, झाडाच्या सावलीचा आनंद घेत आहेत. उमेश, तो उमेश, ओ चांगला चेंडू, फुल लेंडुलीचा चेंडू ड्राईव्ह केला. इथे काय घडतंय आपण त्या सर्कलमध्ये रन रिजनमध्ये आपण तर चेंडू फीड होत नाहीये, मिसफीड झाले. एक धाव कंप्लीट केली. ते स्ट्राईकला आणलं आता नितीनला. नितीन खूप चांगली बॅटिंग करतो आज नितीन पाटील. भगवा चषकमध्ये जी बॅटिंग केली तशाच प्रकारची बॅटिंग आता पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. जर्मन उत्तरशी 40+ संघ ब्रेक थ्रोच्या शोधात आहे. ब्रेक थ्रो कोण मिळवून देणार? काही वेळेला काय होतं मध्ये भावेश, कधी कधी ना रनआउटच्या सर्व ब्रेक थ्रो मिळतो आणि तिथून मग मात्र रेग्युलर इंटरेस्टमध्ये विकेट मिळतात. आता मिड ऑनला देखील एक क्षेत्ररक्षण आणलं जात आहे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण डीपमध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. डीप स्कोअर लेगला मिड विकेट आणि डीप स्कोअर लेगमध्ये भरपूर मोठी गॅप आहे. चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय फ्लिकच्या माध्यमातून. मनगडे साने वळवलाय चेंडू. 2 धावा होत आहेत का पाहायचंय? 2 झाल्या तर 3 होत आहेत का पाहायचंय? गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळतंय. जनमान आपण तर उत्तरशी 40+ संघ. मी तर म्हणेल घाई करू नका, रिलॅक्स क्रिकेट खेळा, शांततेने क्रिकेट खेळा. 40 धावांची भागीदारी उमेश आणि नितीनच्या माध्यमातून बघायला मिळाली. चांगली भागीदारी, कुठेतरी मोठ्या धाव संख्येला आपण इथं पाठलाग करताना धावगती आपल्याला बघायला मिळते. उमेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. तिसऱ्याकडे पुढचा चेंडू. ओ फटका बनवला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, लोकांना क्षेत्ररक्षक आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं विकासचं. धावसंख्या 1 ने वरते. 41 धावांची भागीदारी. तिसरं षटक प्रगतीपथावर एक चांगली भागीदारी बघायला मिळते. दमदार सुरुवात हेडूटने 40+ संघाच्या माध्यमातून बघायला मिळतं. ज्याची गरज होती त्या स्टार्ट सुभाष ठाकूर देखील आहेत, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. उमेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. मिड ऑनला क्षेत्ररक्षण थोडंसं डीपमध्ये. लॉंग ऑनला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण. सॉफ्टेनने खेळले, पुश करायचं होतं यावेळेला. बिग विकेट. जो नितीन धोकादायक वाटत तो धोकादायक नितीन मात्र बाद होतो. उमेशने ब्रेक थ्रू मिळून दिलाय. नितीन नावाचं वादळ आलं ते शांत झालंय. धावा केले तब्बल त्याने बाद होण्यापूर्वी. 24 धावांचे केले. यस जीजे. जगदीश दूधकर बघा एक पंच आहेत चांगले SP पॅनलचे, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. ब्रेक थ्रो मिळालाय. जितेंद्र येतोय नवीन बॅटर. जितेंद्र काळन आलाय. 41 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळाले. उमेश राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओ फटका, काय टायमिंग आहे बेमिसाल. आडव्या बॅटने खेचलाय, लपेटलाय, पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. दणदणीत षटकार. काय बॅटिंग केली जाते बघा. प्रत्येक जण आता जितेंद्रला माहिती आहे स्टार्ट चांगला मिळालाय. आता धावा वेगाने वाढवायच्या आहेत आणि उमेशवरती हल्ला चढवला जातो. उमेश एक चांगला गोलंदाज या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे, पण त्याच्यावरती हल्ला चढवला जातो. जितेंद्र काळन स्ट्राईक केला. उमेश पुण्याचा गोलंदाजी मार्क. 47 धावा झाल्या धावफल करते. ओ पुण्याला पूल करायचा होता यावेळेला. फटका फसलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल घेतला. त्या षटकारचं प्रत्युत्तर लगेच उमेशने दिलंय. बॅटर बाद. धावफल करते 47.
पाण्याची मागणी केली का? पाणी घेऊन जायचं लवकर. चला सर्व खेळाडूंनी ड्रिंक्स देखील करून घ्या. तर टॉससाठी यायचं जुनोमोली 40+ आणि फडकेपाडा 40+चे कॅप्टन. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, पण पाण्याची मागणी केली. पाणी कधीही पाहिजे तेव्हा मागवा, करा. जल है तो कल है. आणि सर्वांना विनंती की पाणी बसूनच प्या, जेणे तुम्हाला गुडघ्याचा कधीच त्रास होणार नाही आहे. पाणी ज्याने दिले त्याला आम्ही धन्यवाद देऊ. त्यांचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. ज्याने ज्याने जे सहकार्य केले त्यांची नावं आमच्यापर्यंत येऊ दे. ती नावं देखील आम्ही पोचवू आपण माईकच्या द्वारे. स्पर्धा म्हटली तर सर्वांचं प्रल्हाद बघितल्यानं हातभार असणं फार गरजेचं आहे, आणि तो हातभार लावला आहे आदर्श क्रिकेट संघासाठी त्यांनी. बघा आमच्यापर्यंत नावं जातात, पोचवली दिली जातात, आम्ही ती तुमच्यापर्यंत पोचवतो. आता ओमसा MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या आपण ही स्पर्धा आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, आपल्या टी व्हीवरती आपण पाहू शकता. खेळाडू जलपान करतायत. जाऊया DJ मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. फडकेपाड्याचे कॅप्टन आलेले, जुनोमोलीचे कॅप्टन आपण आला असाल तर या टॉससाठी. धावा झाल्या, धाव फलकातीत आपण पाहू शकता. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 47 धावा, म्हणजे 15.66च्या सासाने धावा कुठल्या आहेत? मिलिंद पाटील. बघा प्रचंड मेहनत, सर्वांची प्रचंड मेहनत आहे. एकट्या मिलिंदची नाही तर प्रत्येकाचा हातभार लावणं. स्पर्धा म्हटली ना मिलिंद पाटील, प्रत्येकाचा खारीचा वाटा असतो, आणि तो खारीचा वाटा उचलला गेला आहे आदर्श 40+ संघाच्या माध्यमातून. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे स्पर्धा आपण संपादित करताना, मेहनत करताना, तेव्हा तुम्हाला वाटतं पुढच्या वेळी हा दिवस कधी येतो आपल्या स्पर्धेचा. ज्ञानेश्वर म्हात्रे, त्यामुळे एकजुटी टिकून राहते. बॉलच कोण? किरण आलाय. कदाचित अपीलवरनं असं वाटतं की झेल सुटलाय का काय. किरण आलाय. 47 धावा धावफलकातील लागल्यात. किरण आलाय गोलंदाजी मार्कवर. उमेश स्ट्रायकरला नो स्ट्राईकला आपण पाहू शकतो. किशोर या संघाचा अजून एक चांगला वेल फिनिशर ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये उमेश आता सलामीला येतोय, पण किशोर मात्र 4-5व्या क्रमांकावर येतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुकच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला सीमारेषा पार षटकार. जीवदानाचा पुरेपूर फायदा मिळतोय. हुकच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलं. लॉंग लेट सीमारेषा पार. धावसंख्या दाखवलं 50 कंप्लीट. 53 धावा आपण पाहू शकता. हेडूटने 40+ संघाने खूप चांगला स्टार्ट दिलाय. 2 बॅटर बाद झाले. आपण आता जितेंद्र आणि नितीन जोडी बाद झाली. आता उमेश आणि आपण तर किशोरी जोडी मैदानावर लढते. किरण उंच गेलाय चेंडू. मिड विकेटला झेलची शक्यता आहे. उमेश आहे. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 57. आज जणू काय नशिबाला नमस्कार करून आलाय. 55 धावा आहेत. 55 धावा आहेत. तर आम्हाला वाटला चौकार आहे, पण चौकार नाही आहे. चेंडू थांबलाय. किरण पुढे गोलंदाजी मार्कस टाकला. उमेशला जीवदान मिळतो. जणू काय नशिबाला नमस्कार करून पुणे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवलाय लॉंग लेटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. खराब गोलंदाजीवर योग्य नसीहत बघायला मिळते. धावसंख्या धावफुल करते आपण पाहू शकता. यावेळेला वेगाने पुढे सरकते आपण पाहू शकता. यावेळेला 59 धावा. भावेश अशा प्रकारची गोलंदाजी केली ना, 4थं षटक प्रगतीपथावर. यस जुने डोंबिवलीचे कॅप्टन देखील आले आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. ड्रेस कोड खूप चांगलं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. 59 धावा. किरण खराब गोलंदाजी करतो आणि योग्य प्रहार करतो त्याच्यावरती आपण पाहू शकता. उमेश पाटील वैयक्तिक खेळतोय मला सांगतीलच. भावेश 11 चेंडू 28. त्याच्यामध्ये जवळजवळ मी तर म्हणेल 3 जीवदान मिळालेत त्यांना.
नाही, उमेशकडनं जो मिड विकेटला सोपा झेल सुटला गेला तो एकदम सोपा झेल होता. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्र निवडलाय, मिड विकेट वेगाने चाललाय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. उमेश काय बॅटिंग करतो, 63 धावा. किरण राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो, चौथ्या पुढचा चेंडू फुल टॉस आणि पाठवून दिलं यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून, फ्लॅट सपाट पॅरलल स्टोक. आणि बघा तिसऱ्या पंचांची मदत घेतल्याने पंच बॅटरनी का, यस बॅटरनी रिव्ह्यू घेतलाय. चला चेक करा. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता यावेळेला भावेश आम्हाला माहिती देत आहेत. 69 धावा, 4 षटकाच्या समाप्ती. तर किशोरने आता पाहिलं, तर किशोर स्ट्राईकला येतोय. उमेशचे फटकेबाजी पाहिले तर किशोर पाहायचं कशा प्रकारे. किशोर भंडारी एक चांगला बॅटर या संघाचा. विनोद पाटील आले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस देखील करणार आहोत. दाखल होतोय. संघनायक आले आहेत कृष्णा उर्फ बॉबी, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. अंतिम षटक आत्तापर्यंत हय्यस धावा आल्या. पहिल्याच मॅच मध्ये ना आपण तर कमी धावा झाल्या होत्या, 45 झाल्या होत्या, 46 चेस के. विनोद ओ किशोरने उडवला चेंडू यावेळेला. लोंगाडूला क्षेत्ररक्षक येतोय. अडीच लोंगा क्षेत्रामध्ये 2 धावा झाल्या असत्या. उमेश तयार नाहीये, दुसरी धावेल रिक्स घ्यायला तयार नाहीये. धावसंख्या 70. उमेश वैयक्तिक खेळतोय, आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 13 चेंडू 38. या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठं कापायचंय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. निलेश कापच्या 47 होत्या. विनोद पाटील राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता डीप मध्ये. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. हा बैल मुझे मार, षटकार. चव्वेचाळीस धावांची खेळी करतोय. अजूनही चेंडू बाकी 4 आणि उमेशला धावावेत 6 50 करण्यासाठी. काय बॅटिंग करतोय पण, लाजवाब बॅटिंग. जीवदान मिळाले त्याचा फायदा घेतोय, पुरेपूर फायदा घेतला जातोय. तर क्रिकेटमध्ये ना आपण तर जीवदान नेहमी मागात पडतात आणि ती जीवदान आता महागात पडत झालं. काल 78ला हायेस्ट होता. काय भावेश पाटील माहिती देतात बघा ना मला, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. देसाई असंघाच्या विनोद गोलंदाजी मार्कवर. चेंडू अजूनही विचार केला तर बाकी आहे तब्बल 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू वेगवान चेंडू होता, फिरले वेगाने, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती 76. विनोद राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकता उमेश पाटील आहे. ओ खोदून काढलाय आणि चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर, षटकार. आणि उमेशच्या धावा झाल्या तब्बल आपण पाहिले तर 50 धावा. वेल प्लेड उमेश. जरा बॅट दाखवायचे, उमेशचं स्वागत करायचं सर्वांनी खेळाडूंनी. काय जबरदस्त बॅटिंग केली, काय लाजवाब बॅटिंग केली. 82 धावा. जरा बॅट दाखवायचे कारण का ते क्षणचित्र टिपायचे. क्या बात आहे. ओम साई MTCच्या मध्ये 82 धावा, हायेस्ट धावा. हा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करता, टोला चेंडू लागून आपण तर मागे सरकलाय. पारितोषिक आलेले उमेशसाठी. संतोष शंकर पाटील आपण ठाकूर यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आली. उमेश तुमच्यासाठी 500 रुपयाची ते आमच्याकडे जमा आहे. सत्र संपल्यानंतर आपण घेऊन जायचं. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 82 धावा. विनोद उमेश
पुन्हा एकदा फटका खूप चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या येतील. प्रेक्षकांची बोट तर आकाशाकडे झाली. षटकार धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 88 आणि 89 धावांचं मोठं लक्ष. जनुमान आपण तर उत्तरशी 40+ संघासमोर, पण हे लक्ष पार होईल त्यासाठी उमेशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, विनोदला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. शेवटच्या षटकात धावा आल्या आपण बघितलं तर तब्बल 19 धावा आल्या आहेत. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आमचे नारायण मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण करतोय टॉस. दोन टीममध्ये एकीकडे टीम फडकेपाडा आणि त्याला फाईट करेल